चाळीसगाव बाजार समितीतील कांदा बाजारात गेल्या 5 दिवसांत लाल कांद्याची विक्रमी आवक झाली आहे, परंतु लाल कांद्याला कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे। यावर्षी लाल कांद्याच्या लागवडीखालील वाढत्या क्षेत्रामुळे आवक वाढली आहे। तथापि, गेल्या 8 दिवसांत हवामान बदलले आहे आणि अवकाळी पावसाची शक्यता असल्याने कांदा उत्पादकांना कांदे विकावे लागले आहेत। गेल्या 5 ते 6 दिवसांत 40 गावांच्या बाजार समितीच्या कांदा बाजारात लाल कांद्याची विक्रमी आवक पाहायला मिळालेली आहे। कांदा मार्केटच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। 16 फेब्रुवारीला लाल कांद्याची किंमत 1277 रुपये प्रति क्विंटल होती, तथापि 23 तारखेला सोमवारी किंमत 200 रुपयांनी कमी होऊन 1078 रुपये प्रति क्विंटल झाली। त्यानंतर सलग तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी कांद्याचे भाव घसरले आहेत। या घसरणीबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। 2 एकर होता 946 रुपये गेला। 2 एकरात 4 गाड्या भरल्या, 100 क्विंटल कांदा, 150 क्विंटल कांदा। एकरी उत्पादन खर्च हा 40,000 रुपये। आता 946 मध्ये 100 क्विंटल कांदे 2 एकरात 1 लाख रुपये, 2 एकराला खर्च झाला 80,000 रुपये। 20,000 काय राहत 2 एकर मध्ये काय राहत शेतकऱ्यामध्ये? गाडी भाडा 8,000 रुपये काय राहते शेतकऱ्या भावामध्ये? सरकारने किमान 350 रुपये तरी अनुदान जाहीर केलं पाहिजे क्विंटलला। गरज शेतकऱ्यांना नाही, शेतकऱ्याला काही सुरुवात नाही आजच्या स्थितीमध्ये। तुमची काय मागणी आहे? भाव वाढायला पाहिजे? भाव आता भाव वाढत शक्यता नाही, कमीत कमी अनुदान तरी जाहीर केलं पाहिजे सरकारने। क्विंटलला 350-400 रुपये अनुदान जाहीर केलं पाहिजे। तेवढं अपेक्षा सरकारने। काय नाव आपलं? समाधान नावाचा आम्ही नांदगाव तालुक्यातून इकडे येईल।